सपोर्टिव्ह कॅन्सर केअर आणि हर्बल इम्युनोथेरपी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इम्युनोथेरपीच्या या मालिकेमध्ये आपण काही भाग जाणून घेणार आहोत, काही भाग पाहणार आहोत आणि या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत सायंटिफिक ॲडवायझर असणारे प्रोफेसर किरण भुसारे यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार मित्रहो, प्रोफेसर किरण भुसारे हे यांचं एम.फार्म झालेलं आहे मणिपाल युनिव्हर्सिटीमधून आणि मागच्या 15 वर्षांपासून सर अध्यापनाचं काम करतात, ज्याच्यामध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीसाठी शिकवतात. BAMS असेल, B.Pharm, D.Pharm या सगळ्या वर्गांसाठी आजपर्यंत सरांनी अध्यापनाचं काम केलंय आणि सध्या सर रिगेन हेल्थ अँड लाईफ सायन्सेस या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर डायरेक्टर आहेत आणि सायंटिफिक ॲडवायझर म्हणून काम करतात. आणि मागच्या 15 वर्षात त्यांनी असाध्य अशा रोगांसाठी संशोधनाचं महत्वाचं काम केलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळे पेशंट त्यांनी खरं तर त्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम देखील केलेलं आहे. भुसारे सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार भुसारे सर, मी जसं सुरुवातीला उल्लेख करताना म्हणालो की आज आपण इम्युनोथेरपी किंवा सपोर्टिव्ह कॅन्सर केअर हा विषय घेऊन पुढे जाणार आहोत, चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, विशेषतः कॅन्सर हा जसा असाध्य आजार मानला जातो त्याच्यावर हर्बल इम्युनोथेरपी, ज्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही औषधं आहेत का, याच्याबद्दल जाणून घ्यायचं आम्हाला तुमच्याकडून. पण सुरुवात आपण करूयात, कॅन्सर म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा. बेसिकली कॅन्सर म्हणजे काय आणि कॅन्सर हा का जाणून घ्यावा ही सर्वात महत्वाची गोष्ट काय की कॅन्सर बद्दल का जाणून घ्यावं. एक महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा कॅन्सर बद्दल पेशंटला, रुग्णांना जेव्हा माहिती पडते की बाबा कॅन्सरमध्ये, रोगामध्ये काय होत असतं, तर त्याच्यामुळे काय होतं की नेमकं याच्यात काय होतं आणि आपण काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, त्याच्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, आणखीन याच्या व्यतिरिक्त काय केलं म्हणजे आपण या डिसीजला आपण अटकाव करू शकतो, कंट्रोल करू शकतो, याची आपल्याला एक पूर्णतः माहिती भेटेल. म्हणजे की ज्ञान हा सर्वात महत्वाचा याच्यामध्ये यासाठी आहे, कारण त्या डिसीजला पूर्णतः कंट्रोल करण्यासाठी आपण काय घेणार आहोत हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्यासाठी कॅन्सर बद्दल माहिती होणं खूप जास्त आवश्यक आहे. बऱ्याचशा काय होतं, पेशंट हे ज्ञान नसल्यामुळे एवढे घाबरून जातात की खऱ्या अर्थाने कॅन्सर त्यांना काही करेल का नाही काही माहित नाही, पण त्यांना त्या भीतीमुळे निश्चितच काहीतरी होतं. आणि आपण ज्याला म्हणतो निगेटिव्हिझमकडे पेशंट जातो, निगेटिव्हिझममध्ये पेशंट गेल्यानंतर इच्छाशक्ती कमी होऊन जाते. बऱ्याच वेळेस असं निरीक्षण आहे की पेशंट डिप्रेशनमध्ये जातो आणि कॅन्सर पेशंटला मारण्याऐवजी ते डिप्रेशनच पेशंटला मारतं. आणि ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती खूप प्राबल्य आहेत, खूप चांगली आहेत, त्यांना त्याची भीती नाही वाटली, असं लक्षात येतं की ते पेशंट सहज त्याच्यातून बाहेर निघून येतात. तो एक साधारण रोगासारखाच रोग ठरतो त्यांच्यामध्ये. बरोबर. सर मला सांगा, मग कॅन्सर आणि रोगप्रतिकार शक्ती, ज्याला इम्युनिटी असं म्हटलं जातं, याचा कसा संबंध आहे? बेसिकली आपण जर पूर्ण आज विज्ञान बघितलं तर जेव्हाही कॅन्सर हा मॉडर्न मेडिसिनला किंवा जेव्हा ॲलोपॅथीला माहिती झालेला आहे आतापर्यंत, तर मग त्याच्यासाठी ॲलोपॅथीला माहिती झालेलं होतं की एक सेल असतात ज्या अनकंट्रोल असतात, त्यांचे नंबर अनकंट्रोल वाढत चालतात. मग त्याच्यानुसार ही थेरपी बनत चालली. मग काय काम करायचं, सेलचा नंबर वाढत चाललेला आहे ना, तर मग त्या सेलला काय करायचं, फक्त डिस्ट्रॉय करत चालायचं. ओके, पण याच्यात काय होऊन जातं की पेशंटच्या सेलला जेव्हा आपण नंबर ऑफ सेलला डिस्ट्रॉय करत असतो तेव्हा असं लक्षात येतं की आपण नॉर्मल सेलला सुद्धा किल करतोय. आणि नॉर्मल सेलला किल केल्यामुळे जे साईड इफेक्ट्स येतात ना, तर ते मेडिसिन किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी हे सिलेक्टिव्ह नसतात आणि ते सगळ्या सेलला किल करतात, त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स येत असतात. पण आता जेव्हाही विज्ञान आणखीन खोलात गेलं की बाबा एक नॉर्मल माणसामध्ये आणि डिसीज पर्सन मध्ये नेमका फरक काय कॅन्सरमध्ये, तर एक लक्षात येऊ लागलेलं आहे की एखाद्या नॉर्मल माणसामध्ये किंवा सशक्त माणसाची जी नॉर्मल सर्व्हिलन्स मेकॅनिझम म्हणतो आपण, जी नॉर्मल मेकॅनिझम की जी कॅन्सरला कंट्रोल करत असते, याला सायंटिफिक भाषेत अपोप्टोसिस म्हणत येत आहे. त्याच्यानंतर नॅचरल किलर सेल आहे, टी सेल्स आहेत, या कॅन्सरला स्वतः मारतात किंवा अटकाव करत असतात. ते सर्व्हिलन्स मेकॅनिझम जर व्यवस्थित असेल शरीरामधलं तर कॅन्सर हा इटसेल्फ कंट्रोल करण्यात येतो आणि त्याच्याद्वारे मारण्यात येतो. आणि आपलं नॉर्मल मेकॅनिझम असल्यामुळे फक्त कॅन्सर सेल मरतात आणि हे नॉर्मल सेल तशाच राहतात. ओके, तर हा एक असा संदर्भ सध्या सायन्समध्ये निर्माण झालेला आहे की ज्याच्यावरती सर्वात जास्त संशोधन चालू आहे. आणि आता नेक्स्ट थेरपी जी असणार आहे कॅन्सरची, ही समहाऊ आपली इम्युनिटी किंवा आपली जी सिस्टीम कोलॅप्स झाली. बऱ्याच वेळेस कॅन्सरला हे डिसीज म्हणण्यातच येत नाही, सिस्टीम कोलॅप्स म्हणण्यात येतं, कारण ती सिस्टीम जेव्हा कमजोर होईल तेव्हाच कॅन्सरचा जन्म चालू होत असतो. बरं भुसारे सर, खरं म्हणजे आज उपलब्ध असणाऱ्या ट्रीटमेंट बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपल्याला. कॅन्सरवर सध्या कोणत्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये पारंपरिकचाही अंतर्भाव होतो आणि अत्याधुनिक आलेल्या ट्रीटमेंट? ॲलोपॅथीच्या सुरुवातीला सांगा, त्याच्यानंतर मग आम्हाला हर्बलकडे वळायला आवडेल.
बहुतांश लोकांना ॲलोपॅथीची ट्रीटमेंट्स, मॉडर्न मेडिसिन ज्याला म्हणतो आपण, याची ट्रीटमेंट्स बहुतांश लोकांना माहिती आहे. जसं किमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे, सर्जरी आहेत. ओके, अशा प्रकारच्या थेरपी आहेत. ओके, आता ह्यांचा मुळातच जन्म कशासाठी झालेला आहे, की कॅन्सर सेलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, कॅन्सर सेलच्या प्रॉपर्टीज काय आहेत? अनकंट्रोल प्रॉलिफरेशन म्हणजे काय, की स्वतः नुसतं नंबर वाढवत चालायचा स्वतःचा. त्याच्यानंतर काय करायचं, तो कॅन्सर पसरवायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन इन्व्हेड करायचं. अशा प्रकारच्या कॅन्सर सेलच्या प्रॉपर्टीज असतात. त्यानुसार मेडिसिन बनलेले आहेत. किमोथेरपी काय करते मग, की ज्या नंबर ऑफ कॅन्सर सेल वाढलेल्या आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायचं, किल करायचं आणि बर्डन कमी करायचं. त्यामुळे किमोथेरपीला डिबल्किंग म्हणतात, की ते काय काम करतं, वजन कमी करतं. फॉर एक्झाम्पल, शून्य करू शकत नाही. रेडिएशनचं समहाव असंच आहे, की सिलेक्टिव्हली एका जागेवरती रेडिएशन टार्गेट केलेत की तिथेच्या कॅन्सर सेल मारतात. ओके, त्याच्यानंतर सर्जरी, एखाद्या ठिकाणी मास असला तर तो काढून घेण्यात येतो. पण याद्वारे आपल्याला ही शाश्वती करता येत नाही की कॅन्सर जो सुटलेला आहे, बाकी असलेला आहे, तो आपण किल केला का नाहीये. त्यामुळे ह्या थेरपी जशा संपतील त्याच्यानंतर असं होण्याचे चान्सेस होतात, त्याला आपण रिलॅप्स म्हणतो, की कॅन्सर पुन्हा उगवलेला आहे. कारण एक नॉर्मल सेल कॅन्सर बनणं अवघड आहे, पण कॅन्सर सेल डुप्लिकेट होणं किंवा क्लोनल एक्सपान्शन होणं, त्याचे नंबर होणे किंवा डुप्लिकेट होणे खूप सोपं आहे. त्यासाठी ही जी नॉर्मल थेरपी बनलेली, जसं रेडिओथेरपी, सर्जरी आणि किमोथेरपी ही बनलेली आहे. आणि रस्ट येऊ लागलेले सध्या मॉडर्न मेडिसिन इम्युनोथेरपी ज्याला म्हणतो आपण, स्वतःचीच रोगप्रतिकारक शक्ती किंवा ती सर्व्हिलन्स मेकॅनिझम जागरूक करायचं स्वतःच्या शरीरामध्ये, जे की कॅन्सरची टेक केअर करतं. ओके, याला म्हणतो आपण इम्युनोथेरपी. जसं मी तुम्हाला सांगितलं, एपोप्टॉसिस, याला प्रोग्राम सेल डेथ म्हणतात, की आपल्या शरीरामध्ये ॲबनॉर्मल काय ते शरीराला माहीत पडलं, तसं शरीर काय करतं, त्याला आयडेंटिफाय करतं. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन देण्यात येते नॅचरल किलर टी सेलला आणि त्याच्याद्वारे त्यांना किल करण्यात येतं. एक खूप सिंपल मेकॅनिझमने तुम्हाला कॅन्सर लक्षात येईल. कसा, मी जर म्हटलं आज भारताचं इंटेलिजन्स, ओके, रॉ किंवा जी खुफिया एजन्सी ती जर वीक झाली आणि त्यांचं इन्फॉर्मेशन देणं आपल्या डिफेन्स सिस्टीमला किंवा पोलिसला वगैरे कमी झालं, तर तुम्ही मला नॅचरली काय म्हणाल, इथे ऑटोमॅटिकच ॲबनॉर्मल बॅड एलिमेंट जन्माला येतील. ओके, अँटी सोशल एलिमेंट ज्याला म्हणतो आपण, टेररिस्ट असू शकतात, चोर असू शकतात, यांचं काय होईल, हे स्वतः जन्माला येतील. ओके, आणि आपण काय काम करतो त्यांना, की एक बंदुकीने मारून टाकतो आणि पुन्हा सिस्टीम जाऊन झोपून जाते. मग काय होईल, पुन्हा हे लोक जे लपलेले असतील ते पुन्हा जागृत होतील, पुन्हा तेच करतील. पण ही जर सिस्टीमच स्ट्रेंथन झाली, डिफेन्स जी मी तुम्हाला इंटेलिजन्स म्हटलो, तर काय म्हणजे कॅन्सर मुळासकट जाण्याचे चान्सेस खूप जास्त होतील. यासाठी ही सिस्टीम सशक्त करण्यालाच आपण इम्युनोथेरपी म्हणतो, किंवा याला एक वर्ड आहे सपोर्टिव्ह कॅन्सर केअर याला म्हणण्यात येतं. आता आपण भुसारे सर इम्युनोथेरपी बद्दल बोललात. मग इम्युनोथेरपी आणि बाकीच्या उपचारांमध्ये काय फरक आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की विज्ञानाने जेव्हा किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी वगैरे असे ऑप्शन शोधले, त्यांचा एक नैसर्गिकपणे तोटा असा जास्त आहे की किमोथेरपी सारखी जेव्हा आपण करण्यात येतं, तुम्ही सांगितलं डिबल्किंग, बऱ्याचसे पेशंट जे म्हणजे जे एजेड पेशंट असतात त्यांना किमोथेरपी टॉलरेटच होत नाही. असं निदर्शनास आलेलं आहे की बहुधा कॅन्सर ने सोडून पेशंट किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्सनेच कधी कधी खूप जास्त साईड इफेक्ट्स फेस करतात किंवा मॉर्टॅलिटी होते, डेथ रेट त्याच्यामुळे होत असतं. नॉर्मल पेशंटलाही बऱ्याच त्यांना टॉलरेट होत नाही. त्यामुळे साईड इफेक्ट्स एवढे जास्त आहे आणि पूर्ण कॅन्सर किलिंग क्षमता ही पूर्ण क्षमता नाही आहे. त्यामुळे पेशंट हा जे नवसंशोधनाची गरज पडते की बाबा खरोखर आपण किमोथेरपीला काही पर्याय शोधू शकतो का जो की साईड इफेक्ट नसेल, तो पेशंटला सशक्त करून लढवेल, अशक्त करून नाही. किमोथेरपीमध्ये अशा अंशाला होतं की पेशंट अशक्त करून लढतो. इम्युनोथेरपीमध्ये, हर्बल इम्युनोथेरपीमध्ये किंवा अदर थेरपीजमध्ये कसं होतं की पेशंट सशक्त होऊन लढत असतो. तर तो याच्यामधला बेसिक फरक आहे. आणि आपण बघाल की बऱ्याच वेळेस आपले जे साईड इफेक्ट सोसायटीमध्ये किमोथेरपीने कॅन्सर पेशंटमध्ये बघायला भेटतात, त्याला लोक कंटाळलेले असतात आणि लास्टला ते म्हणतात की नको बाबा आम्हाला हे ट्रीटमेंट. ओके, त्यामुळे हा एक नवा संशोधन जगासमोर आलं की बाबा आपली सिस्टीम जर कॅन्सरला कंट्रोल करू शकेल आणि असं काही जे आपल्या सिस्टीमला जागृत करू शकेल, तर ते म्हणजे इम्युनोथेरपी आहे. ओके, आणि तेच सपोर्टिव्ह कॅन्सर केअर असतं. भुसारे सर, आता आपण इम्युनोथेरपी संदर्भात सांगत असताना खरं म्हणजे मला असा प्रश्न पडतो मग की ज्या वेळेला पेशंट कॅन्सरवर उपचार घेतोय एखाद्या हॉस्पिटलमधून, तो केमोथेरपी असेल किंवा इतर काही असेल, त्यावेळेला त्यालाच पॅरलल किंवा त्याच सोबत इम्युनोथेरपी आपल्याला सुरू करता येऊ शकते का? ती सुरक्षित आहे का तेवढी? हो, आणि हा बऱ्याचशा वेळेस बऱ्याच पेशंटने विचारलेला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे याच्यासाठी. कारण मी जसं म्हटलं तुम्हाला, किमोथेरपी काय करते, सरसकट विनाश करते किंवा डिस्ट्रक्शन करते, किल करते. त्याला तिला सायटोटॉक्सिक म्हणतात. सेलचं जे पॉइझन आहे ते सायटोटॉक्सिक आहेत. ओके, तर त्यावेळेस किमोथेरपीमुळे होणारा डॅमेज
हा एक विषय असतो जो भरून निघणं सर्वात महत्वाचा असतो. आणि दुसरी गोष्ट असते की ज्या डॉर्मंट सेल असतात, ज्या किमोथेरपीने किल होत नाही, G0 फेज ऑफ कॅन्सरमध्ये असतात, की त्या झोपलेल्या असतात, त्यामुळे ते किमोथेरपी घेत नाही, किमोथेरपी त्यांना मारू शकत नाही. किमोथेरपी कोणाला मारते? ज्या सेल अशा 100च्या वेगानं पळतात, त्यांच्या पायात आपण काडी फेकतो, त्या लवकर पडतात. पण अशा सेल ज्या कॅन्सर आहेत पण त्या उभ्या आहेत, अशा पायात काडी अडकेल का? मरणार नाही. त्यामुळे अशा डॉर्मंट सेल मरत नाही आणि न मेल्यामुळे या तशाच बाकी असतात. किमोथेरपी तुम्ही काढली, कधीतरी जागृत होऊन पुन्हा कॅन्सर पसरवत असतात. तर अशा सेलला मारणे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थानं कॅन्सरला जर अटकाव काढायचा असेल तर करायचं असेल तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण जेव्हाही इम्युनोथेरपी देतो, जे किमोथेरपीने होणारे डॅमेजेस आहेत, ओके, सिव्हिअर डॅमेजेस आहेत, ब्लड कमी होण्यापासून इतरत्र, हे प्रिव्हेंट होतात. आणि दुसरी गोष्ट, ज्या डॉर्मंट सेल मी तुम्हाला म्हटलं की ज्या मरत नसतात किमोथेरपीने, त्या इम्युनोथेरपीने मारल्या जातात. या दोघांचं एवढं सुंदर कॉम्बिनेशन्स आहेत, कारण ते एका साईडला डिबल्किंग करतात, ते ओझं कमी करतात आणि स्वतःला सशक्त करतात. यांचं एक आयडियल कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे यांचा हा साईड इफेक्ट काहीच नाही, उलट यांचा फायदा जास्त आहे. बरं, निश्चितच भुसारे सर, अतिशय सोप्या आणि साध्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या मित्रांना समजून सांगत आहात. भुसारे सर, बरं असं होऊ शकतं का की फक्त इम्युनोथेरपीवरच आपण पेशंटला म्हणजे त्याला सपोर्टिव्ह देऊ शकतो, बाकी ट्रीटमेंट न घेता? हे शक्य आहे कशावर का? हे कशावर ठरतं की आता जर पेशंट अर्ली ऑनसेट ऑफ कॅन्सर आहे, जसं फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, किमोथेरपी घेण्याची इच्छा नाहीये, ओके, किंवा त्याला वेळ आहे अजून किमोथेरपीसाठी, आपल्याला आपण निश्चितच ही थेरपी जर चालू करून बघितली तर तुम्हाला आढळेल की तुम्ही क्लिनिकली पॅरलल बघायचं, क्लिनिकल रिपोर्ट तुमच्यासोबत असतील, कॅन्सरची स्टेज आपली कमी होते का नॉर्मल होते. जर तुम्हाला असं आढळतंय की आपली स्टेज कमी होते, जो काही आमचा बऱ्याच पेशंटमध्ये अनुभव आहे, तर त्यावेळेस तुम्ही अलोन इम्युनोथेरपीवर स्वतःला मॅनेज करू शकतात. आणि हे तिथे रास्त ठरतं जिथे किमोथेरपी लेट स्टेज ऑफ असतं कॅन्सर, जसं की 70-75 68च्या पुढे लोक म्हणतात नको आम्हाला किमोथेरपी. बरोबर. त्यावेळेस इम्युनोथेरपी हाच एक ऑप्शन असतो की जो की स्टंदन करून लढत असतो. त्यामुळे आपण मेडिकल सायन्समध्ये कसं आहे माहितीये का, 100% यासाठी म्हणण्यात येत नाही, कारण प्रत्येक केस ही वेगळी असते. तर त्यावेळेस ती जी ट्रीटमेंट ठरते ती वापरायची का नाही, ही त्या पेशंटच्या आउटकम बेसिसवर ठरते. त्याने रिझल्ट एका साईडला बघायचा, जो की आमचा अनुभव आहे, त्याचे खूपच सुंदर रिझल्ट येतात, त्यानुसार पेशंट मॅनेज करू शकतो. भुसारे सर, आता आपण म्हणालात किमोथेरपी, मला म्हणजे खरंच माझा हे अनुभव आहे, जवळचे नातेवाईक आहेत जे 60+ किंवा 70+ आहेत. किमोथेरपीच्या ट्रीटमेंट दुसरी तिसरी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मॉर्टॅलिटीला सामोरं जावं लागलं. अक्षरशः ते 3-3.5 महिन्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे इम्युनोथेरपी जर असा काहीतरी पर्याय उपलब्ध असेल तर निश्चितच आपल्या सगळ्या मार्गदर्शनाचा आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या रसिक प्रेक्षकांना सगळं त्याचा फायदा होईल. भुसारे सर, मला असं विचारायचं आता आपल्याला की ही जी ट्रीटमेंट आहे, आपण इम्युनोथेरपीची ट्रीटमेंट म्हणतायत, तो पेशंट आहे, संबंधित पेशंटला किती दिवस अशी घ्याव्या, कंटिन्यू करावं लागेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला विचारायचं, ह्यात औषधाचे किती प्रकार आहेत नेमके? बेसिकली आपण सपोर्टिव्ह कॅन्सर केअर म्हणू किंवा हर्बल इम्युनोथेरपी म्हणू, याचा एक लॉंग ड्युरेशन, कमीत कमी पेशंटला 1 ते 1.5 वर्ष जे प्रायमरी मेडिकेशन आहे ते आपण ऍडवाइस करतो. ओके, त्याच्यानंतर मेडिकेशन 1-1.5 वर्षानंतर जशी कॅन्सर हा असा न जाणवण्याच्या लेवलला येतो तेव्हा मेडिसिन कमी करण्यात येते, एक लॉंग टर्म. त्याच्यासोबत जर पेशंटनी त्याची लाईफस्टाईल सुधारवली, त्याच्यानंतर योगा, प्राणायामा, डाएट व्यवस्थित घेतला, तर कसं होऊन जातं, शरीराची शक्ती एवढी जागरूक होते की स्वतःच पेशंट त्याला कंट्रोल करेल. तर त्यानंतर आपण 1-1.5 वर्षानंतर त्या पेशंटचे डोस जो आहे तो आपण कमी करत चालतो आणि ते नॉर्मल डोसवर ठेवतो. बेसिकली आपण शून्य यासाठी करत नाही, मी जसं म्हटलं तुम्हाला, डॉर्मंट कॅन्सर सेल ज्या असतात त्या लपलेल्या असतात, ते फक्त याची वाट बघतात की जसे मेकॅनिझम वीक झालं तशा त्या जागरूक होतात आणि कॅन्सर पसरवतात. तर त्या कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी आम्ही पेशंटला बऱ्याच वेळेस सांगतो की इतर ठिकाणून कॅन्सर खूप लवकर जातो, हाडातून जात नाही, कारण लेस व्हॅस्क्युलर टिश्यू आहे, तिथे ब्लड कमी पोहोचतं, रोगप्रतिकार शक्ती कमी पोहोचते, त्यासाठी तुम्हाला चालू ठेवावं थोडंसं लागतं. याच्यामध्ये आम्हाला असा अनुभव आहे की काही लोकांनी डिस्कंटिन्यू केलं, स्टेज 4 पासून आपण त्यांना खाली ओढत आणलं, ते स्वतः अचंबित होते की असंही काही होऊ शकतं. पण नंतर त्यांनी न सांगताच मेडिकेशन डिस्कंटिन्यू केल्यामुळे, जर मी तुम्हाला म्हटलं की नवी कॅन्सर, एका नॉर्मल सेलचा कॅन्सर बनणं अवघड आहे, पण कॅन्सर सेल पासून दुसरा कॅन्सर पसरणं खूप सोपं आहे, तर तो एवढा फास्ट पसरला होता. ओके, तर असं नाही घडू द्यायचंय आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला एक लॉंग कोर्स थोडासा घ्यावा लागतो. बरं, भुसारे सर, खरं म्हणजे बऱ्याच वेळापासून आपण मार्गदर्शन करता आहात. वेळोवेळी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या सगळ्या मालिकेमध्ये इम्युनोथेरपीबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे. कार्यक्रमाच्या शेवटी अतिशय मला महत्त्वाचा प्रश्न तो पेशंटच्या दृष्टिकोनातून विचारायचा आहे की ही जी ट्रीटमेंट आपण सुचवलेली आहे, ही ट्रीटमेंट कुठून मिळवता येईल? म्हणजे त्याच्यासाठी असे केंद्र आहेत की कुणाशी संपर्क करायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिकली त्या पेशंटला परवडणारा आहे का? त्याचा खर्च साधारणपणे किती जाऊ शकतो?
मी त्यासोबत आणखीन एका प्रश्नाचं उत्तर देतो. बऱ्याचशा पेशंटचं असंही विचारणं हां. पडतं, याच्यासाठी प्रत्येक पेशंटचे रिपोर्ट लागतात का? हां. माहिती लागते का? पेशंटची ट्रीटमेंट वेगळी असणार आहे का? मी तसं म्हटलं तुम्हाला की ही एक जनरलाइज मेकॅनिझम जी आपण स्ट्रेंथन करतो ती सेल्फ कॅन्सरची काळजी घेते. त्यासाठी एक आम्ही जी इम्युनोथेरपी एक प्रोडक्ट ऑफ बॉक्समध्ये ती तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट आहे, मोस्ट ऑफ द टाइम ते प्रोडक्ट कॉन्स्टंट आहेत, कारण आपण जनरलाइज सिस्टीमला अवेक करू लागले. त्यासाठी पेशंट टू पेशंट असं मेडिसिन बदलत नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट आहे की खूप कमी वेळेस आपण एखाद्या पेशंटमध्ये एखादं मेडिसिन प्लस मायनस करत असतो. हे मेडिसिन जर कोणी ऑनलाईन, आम्ही त्याची सपोर्टिव्ह इम्युनो कॅन्सर केअर हे बनवलेलं आहे. ओके. आणि ते एका बॉक्समध्ये ते प्रोडक्ट असतात आणि त्याला ऑनलाईन जरी कोणी बोलवलं आमच्याकडे, ऑर्डर केली, ओके, तर त्याला आम्ही ते पाठवून देतो. त्याची डोसेजची इन्फॉर्मेशन देण्यात येते आणि बऱ्याचशाच पेशंटचा इंटरेस्ट असो, त्याला डिसीज विषयी इन्फॉर्म करायचं असतं, आणखीन काय करायचं काय नाही, त्याच्यावरही आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही पेशंट हे विचारतात की प्राइस काय असेल याची. ओके. तर जसंही मी तुम्हाला म्हटलं, जर ॲलोपॅथीची इम्युनोथेरपी घ्यायचा विषय झाला तर चेक पॉईंट इनिबिटर म्हणतात त्याला. ओके. आणि ते घेताना जवळपास माझ्या मते 1 ते 1.5 लाखाच्या पुढचंच कॉस्टिंग असते. आमच्याकडे एक रिक्षा चालवणारा पेशंट होता, त्याला माहिती पडलं होतं आणि त्याला म्हणजे आम्ही फ्री ऑफ सुरुवातीला कॉस्टच चालू केलं होतं. आज तो एवढा सॅटिस्फाईड आहे. एक एव्हरेज ट्रीटमेंट कोणालाही 2,500 ते 3,000 रुपये पर मंथ पडते. ओके. त्याच्यामध्ये फार तर ॲडिशन झालं तर खूप छोटं 500-600 रुपयाचं ॲडिशन होईल, त्याच्या व्यतिरिक्त होत नाही. ऑनलाईन त्यांची ऑर्डर आल्यानंतर आमची जी टीम आहे ती त्यांना प्रोडक्ट पाठवून देते. त्यांना आणखीन काही डिस्कस करायचं असेल तर आपला प्लॅटफॉर्म कालावधी किती वर्ष घ्यावं लागतात त्याला? मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की सुरुवातीचा डिसीज नुसार ठरतं की स्टेज 4 आहे, तिची स्टेज कोणती आहे. आपण जसं जाणवतं आपल्याला क्लिनिकली रिपोर्टद्वारे, पेशंटच्या याच्याद्वारे, हेल्थद्वारे की आता कॅन्सर हा लयास गेलेला आहे, मुळं दिसत नाहीये, त्यावेळेस ती एकदम कमी होत, एका वर्षानंतर फॉर एक्झाम्पल एकदम कमी होत चालते. खूप बेसिक डोसवर असते. पेशंटनी जर स्वतःला मॅनेज केलं तर मेडिसिन आपण नंतर डिस्कंटिन्यूच करू शकतो. पण आम्ही काही ड्युरेशनपर्यंत एखादा मेडिसिन त्याला कंटिन्यू करायचं सांगतो, जेणेकरून झोपलेला कॅन्सर जागवून तो पसरवणं यासाठी आपण ती काळजी घेतो. निश्चितच प्रोफेसर किरण भुसारे सर, खरं म्हणजे आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण इम्युनोथेरपी, सपोर्टिव्ह कॅन्सर थेरपी याच्या संदर्भातली जी महत्त्वाची माहिती दिली आपल्या सगळ्या मित्रांना, आणि या सगळ्या माहितीचा मला वाटतं या सगळ्या पाथचा आपल्या पाथ दाखवलाय, त्या पाथचा निश्चितच मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होईल. आणि हे सायंटिफिक नॉलेज आपण वेळोवेळी आमच्या या इम्युनोथेरपीच्या भागामध्ये येऊन, मालिकेमध्ये येऊन आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगाल, ही एवढी आशा व्यक्त करतो. आणि आपण आज आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.